नमस्कार. सर्वप्रथम ज्या मुलांनी इतकी सुंदर गीतं गायली त्या सर्वांचं मी विशेष कौतुक करतो आणि ज्या ठामपणे इथं एकात्मिक होम हवन किंवा अशा प्रकारचे वरवर धार्मिक वाटणारे परंतु राष्ट्रीय स्वरूपाचे कार्यक्रम आम्ही का करतो याचे जे उत्तम स्पष्टीकरण आशीर्वाद बोंद्रे यांनी मानलं तेव्हा सर्व संचालक मंडळाचे मी अभिनंदन करतो. दिस इज असर्टिव्ह हिंदू. जे शरीरानं आज अयोध्येत नव्हते असे बहुतांशी सर्वजण मनाने तिकडे होते. आजकाल व्हॉट्सॲपवर एवढे SMS यायला लागलेत धार्मिक की काही लोक ते वाचताना चप्पल काढून वाचतात. आपण ते सकाळी आंघोळच करून वाचतो बाबा. दिवाळीला देखील असं वातावरण नव्हतं. इतकं अफलातून वातावरण सध्या फक्त भारतामध्ये नाही तर भारताच्या उपखंडात आहे. ते केवळ समाजाच्या एका वर्गात एका प्रदेशात असं नाही आहे तर ते संपूर्ण भारतभर संपूर्ण समाजभर आहे. याचा एकच निर्वाळा आहे आणि तो म्हणजे इफ एट ऑल देर इज वन युनिफायर फॉर इंडिया इट इज नन अदर दॅन राम. आता लोकांना रामाचं आकर्षण किती यायचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एका महत्त्वाच्या इंग्रजी वृत्तपत्रातली ही बातमी आहे. एकट्या राजकोटमध्ये 400 महिलांनी सिझेरियन सेक्शन हे आज 12:30 करावं याच्याकरता नावं नोंदवली होती. अशा 400 महिला आहेत. त्यांच्या पोटी राम जन्माला येवो त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण आईवडिलांचं नाव दशरथ कौशल्या ठेवलं आहे का हे तपासून पाहायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. मित्रांनो, हा खऱ्या अर्थाने भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा दिवस आहे. इट्स नॉट जस्ट अ फेस्टिवल, इट्स नॉट जस्ट वन मोर टेम्पल. This happens not just in 500 years, this happens once in millennium. सहस्त्रकातनं एकदा हे असं घडतं आणि त्याची जी पार्श्वभूमी आहे तो जो आनंद आहे ना रस्त्यावर तुम्हाला दिसतोय तो अहो जे सोसायटीचा मेंटेनन्स द्यायला खळखळ करतात त्यांनी सोसायटीमध्ये मंदिराचं पुनर्निर्माण साजरं करायचं म्हणल्यानंतर न मागता 5,000च्या देणग्या काढून दिल्या. याचं कारण वर्षानुवर्ष तुष्टीकरण बघत मनानं कुढत आम्ही जगत आलो. त्या तुष्टीकरणाचा अंत झाला याचा आनंद इथं प्रत्येकाला आहे. त्यामुळे हा केवळ उत्साह नाही आहे, ही जागृती आहे आणि त्या जागृतीचं प्रगटीकरण तुम्हाला इथं रस्त्यावर दिसतंय. आणि काय टायमिंग आहे बघा. एकीकडे अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराचं पुनर्निर्माण आहे, त्याचवेळी युनायटेड अरब एमिरेट्समध्ये जगातलं सर्वात मोठं हिंदू देऊळ जवळपास पूर्ण होऊन तयार आहे. एकीकडे पुनर्निर्माण आहे तर दुसरीकडे एक्सपान्शन आहे. अँड दॅट एक्सपान्शन इज क्रॉसिंग द बाउंड्रीज. आय थिंक दिस इज नॉट, हे केवळ पुनर्निर्माण नाही आहे, दिस इज बिग टाईम करेक्शन. आपण म्हणतो ना की आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीची बिलं दर महिन्याला घ्यायला काही ती माणसं येत नाहीत, 6 महिन्यांनी येतात आणि मग ते जे असतं ते ॲडजस्ट करून देतात. मला असं वाटतं हे 1000 वर्षांचं जे करेक्शन होतं ते करेक्शन आज पूर्ण झालं. हा याचा आपण आमचे आजोबा किंवा मला सांगायचे की भारताला स्वातंत्र्य मिळालं तो क्षण कसा होता हे ते सांगायचे. आणि मला नेहमी असं वाटायचं की मी माझ्या पुढच्या पिढ्यांना काय सांगणार, की मी काय पाहिलं. सांगण्यासारखं अभिमानास्पद असं काहीच नव्हतं आजवर. पण यानंतर मात्र हा सोहळा आम्ही याची देही याची डोळा पाहिला हे पुढच्या अनेक वंशजांना
आणि वरती गेल्यावर पूर्वजांना सांगावा असा हा अपूर्व क्षण. त्याहीपेक्षा सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये त्या राम नावाच्या वृत्तीचं जे प्रगटीकरण होतं आहे त्या प्रगटीकरणाचा हा साक्षात्कार आहे. आज प्रत्येकाला काही ना काहीतरी करावं असं वाटतंय. आज तुम्हाला इथे एकात्मिक होम हवन करावं असं वाटलं. समाजातले सर्व स्तर जाती गट एकत्र आले. हा जो आत्मभानाचा क्षण आहे त्यात फक्त केवळ 500 वर्षाचा अन्याय दूर झाला हा नहीं है. 500 साल का अन्याय तो इससे पहले भी दूर हुआ था. ये रिवेंज नहीं है. 500 वर्षाचा अन्याय आम्ही न्याय मार्गाने दूर केला याला जास्त महत्व आहे. म्हणून ही एक ऐतिहासिक अशा स्वरूपाची घटना आहे. ही आमच्या संयमाची अग्निपरीक्षा होती, आमच्या धैर्याची परीक्षा होती आणि ती 85% समाजानं बहुसंख्य असून सामर्थ्यवान असून कोणत्याही प्रकारची आतताई न करता बाबराचे उत्तर बाबराच्या मार्गानं न देता ते मर्यादा पुरुषोत्तमाच्या रूपानं दिलं. हे आमचं वैशिष्ट्य आहे. गंगा जमुना तहजीब के बारे में तो बहुत सुना करते थे क्योंकि उस वक्त तो कोट पे गुलाब और आकाश में कबूतर हुआ करते थे. लेकिन आज पहली बार सिंधू आणि सरस्वती यांची तहजीब काय आहे ते भारताला समजून आलं. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे 500 वर्ष हे आंदोलन कोणा एका व्यक्तीनं, कोणा एका घराण्यानं, कोणा एका पक्षानं, कोणा एका जातीनं, कोणा एका प्रदेशानं, कोणा एका नेत्यानं चालवलं नाही, तर ते सर्वसामान्य माणसानं चालवलं. हा खरा हिंदू धर्माचा टणत्कार आहे. अँड दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अनेक वेळा शरयू लाल झाली होती. या सगळा जर इतिहास मी सांगत बसलो तर केवळ अयोध्येचा संघर्ष याच्यावरच 3 तासाचं व्याख्यान होऊ शकतं. पण त्याचा सारांश जर एका वाक्यात सांगायचा असेल तर जितनी बार शरयू लहू लोहान हुई, रक्त से लाल हुई, आज वो सारे गम मिट गए क्योंकि पहली बार शरयू हमने भगवे कलर की देखी है. आज काय मिळालं आपल्याला तर सर्वसामान्य माणसाला अन्यायाविरुद्ध आपण लढू शकतो हा आत्मविश्वास मिळाला. कारण हा लढा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातल्या लोकांनी हा लढलेला आहे. आणि तो कोणा अनैतिक मार्गाने लढला नाही तर तो पूर्णपणे न्याय्य मार्गाने लढला. हा केवढा मोठा कॉन्फिडन्स आहे की आम्ही बदल घडवू शकतो, पुनर्निर्माण करू शकतो आणि तेही न्यायसम्मत मार्गाने. याला फार महत्त्व आहे. आज जाणवतं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जे बाळकडू असतं ते बाळकडू लहानपणी आई आपल्या मुलाला रामाच्या गोष्टी सांगून का देत असते. म्हणून तर जिजाऊंनी शिवबाला रामायणातल्या गोष्टी सांगितल्या, रामाचा आदर्श त्याच्यासमोर ठेवला. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे आमच्या प्रेरणेचं सर्वोच्च स्थान एका दशकापुरतं किंवा एका आठवड्याचा TRP नाही आहे. हा युगानी युगाचा TRP आहे. आणि या TRPचा फुल फॉर्म टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट नाही आहे तर टेलिव्हिजन रिस्पेक्टेबिलिटी पॉईंट आहे. हा रिस्पेक्ट आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून 1947 साली 15 ऑगस्टला आमची मुक्तता झाली. 22 जानेवारी 2024ला आमच्या मानसिक गुलामगिरीतून आज मुक्तता झाली. तेव्हा ह्या स्वातंत्र्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. त्यामुळे हे जे रस्त्यावर सगळं सुरू आहे
ते स्वाभाविक आहे, परंतु या उत्साहाचं रूपांतर एका स्थायी बदलामध्ये, एका विकासामध्ये आणि सामर्थ्यशाली भारतात निर्माण करण्याकरता जे चिंतन करायला हवं, त्या चिंतनाचं भान सुद्धा, ज्याचं पूजन आपण करतो, त्याचं आयुष्य आपल्याला देत असतं. आज जो प्रत्येकाच्या ओठावर राम आहे, तो आचरणात कसा आणायचा, याची सूत्रता कशी तयार करायची, हे चिंतन करण्याचा देखील आजचा क्षण आहे असं मला वाटतं. राम मंदिर तर अस्तित्वात आलं, राष्ट्र मंदिर कसं अस्तित्वात येणार, याकरता इथून तिथे जाणारा सेतू कसा बांधायचा, हाच माझ्या विवेचनाचा काहीसा भाग असणार आहे. मगाशी मी सांगितलं की हे पुनर्निर्माण आहे, ये मंदिर पहली बार नहीं बना है. यापूर्वी होतं. रामाचे ज्येष्ठ चिरंजीव कुश हा, जरी ते जुळे असले तरी कुश हा मोठा होता आणि लव हा छोटा होता, म्हणूनच कुशलव रामायण गाती असं आहे आपल्याकडे. वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा कुशाचं वर्णन पहिलं केलेलं आहे. आणि अयोध्येमध्ये जे मंदिर वर्षानुवर्ष बांधलेलं होतं, ते बाबरांनी निश्चितपणे तोडलं, परंतु ते कोर्टात सिद्ध होत नव्हतं. याचं कारण तत्कालीन सरकारला ते सिद्ध व्हावं असं वाटत नव्हतं. पण आज मंदिर उभं राहिलं आणि बाबर हा अत्यंत क्रूर, लुटारू, टोळीयुद्ध मानसिकतेचा धर्मप्रसारक होता, यावर शिक्कामोर्तब झालं, याचा आम्हाला जास्त आनंद आहे. कारण काही लोकांना, अफजल खानाला सुद्धा सेक्युलर ठरवण्याची खूप घाई झालेली आहे आणि ती मंडळी त्या संदर्भात अनेक विधानं करत असतात. अलीकडेच आमच्या ठाण्याचे एक ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत, त्यांनी असाच शोध लावला की राम हा इतके वर्ष वनवासात होता, म्हणजे याचा अर्थ तो नक्कीच मांसाहारी असला पाहिजे. कदाचित त्या थोर इतिहास संशोधकांच्या काही पूर्वज मित्र वगैरे असतील, त्यांची अयोध्येमध्ये बहुधा मटणाची दुकानं असतील आणि त्यांचं गुमास्ता लायसन आजही यांच्या नावावर असेल. पण त्याचं उत्तर रामरक्षेत बुधकौशिक ऋषींनी दिलेलं आहे. बुधकौशिक ऋषींनी लिहून ठेवलं आहे, फलमूला शिनवदांतू तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दाशरथस्येतू भ्रातरौ राम लक्ष्मणौ. फलमूला शिनवदांतो म्हणजे जो फळ कंदमुळं खातो, तापसू म्हणजे जो तपस्वी आहे, ब्रह्मचारिणौ जो ब्रह्मचर्याचं पालन करतोय, पुत्रौ दाशरथस्येतू भ्रातरौ राम लक्ष्मणौ. राम लक्ष्मण हे बंधू हे दशरथाचे पुत्र आहेत. हे वनवासातलं वर्णन आहे. आधुनिक ऋषी जे आमच्या ठाण्यामध्ये आहेत, त्यांची नवीन रामरक्षा ही लखला बसो त्यांना, परंतु ज्या मानसिकतेतून आलं तीच ही बाबराची मानसिकता आज पूर्णपणे नष्ट झाली, याचा आनंद आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की आजच्या मुसलमानांना कुणीही बाबराचे वंशज म्हणता कामा नये. यातलं कारण त्यातले बहुतांशी हे आपल्यातलेच धर्मबंधू होते की जे काही कारणांनी धर्मभ्रष्ट बाटवून तलवारीच्या जोरावर धाकदपटशानी किंवा आमच्याकडून जर काही अन्याय झाला असेल तर ते दुसऱ्या धर्मात गेले. त्यांच्या उपासना पद्धती फक्त वेगळ्या आहेत, अदरवाईज दे आर ॲज हिंदू ॲज एनीबडी. हे ठामपणे सांगण्याचा हा क्षण आहे. हा क्षण याचाही आहे की हा देश रामाच्या मार्गानं जातो आणि बाबराच्या नाही, औरंगजेबाच्या तर नाहीच नाही. औरंगजेबाचा इतिहास तरी काय आहे? बापाला कैदेत टाकलं आणि दररोज फक्त एक सुरई पाणी दिलं आणि तो बाप त्या दिल्लीच्या आग्र्याच्या उन्हामध्ये काहिलीत तळफळत होता, पण त्याला दुसरं पाणी काही दिलं नाही. आणि तोहफा क्या दिया बाप को, तर त्याचा जो ज्येष्ठ पुत्र आहे दारा शुकोह, त्याचं मुंडकं कापलं आणि ते थाळीतनं बापाला नजर केलं. उरलेले जे दोन भाऊ होते त्यांनाही तसंच हाल हाल करून मारलं. त्यांच्या
पत्नींना देशोधडीला लावलं, कुटुंबाला देशोधडीला लावलं, हा इतिहास एकीकडे, आणि दुसरीकडे वडिलांनी वचन दिलं ते पाळण्याकरता राज्याभिषेक झाल्यानंतर एका क्षणात त्याचा त्याग करून वनवासाला एक मुलगा जातो, आणि आपला ज्येष्ठ बंधू जातोय म्हणून कनिष्ठ बंधू त्याच्याबरोबर जातो. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सीतामाई जाते, आणि त्यानंतर हे कळल्यानंतर हे राज्य तुझे आहे असे म्हणून त्या पादुका ज्येष्ठ बंधूच्या गादीवर ठेवून राज्य केलं जातं. भावाला मारणारी संस्कृती आणि भावाला नमन करणारी संस्कृती याचा फैसला आज वन्स अँड फॉर ऑल हिंदुस्तान ने करून टाकलेला आहे. इसीलिए तो ये श्रेष्ठतम मानवी मूल्यों का प्रदर्शन है, और ये प्रदर्शन अगले 2500 साल टिकेगा ऐसी इसकी रचना की गई है. हे त्याचं महत्त्व आहे. म्हणून तर या 2.5-3 एकराच्या जागेसाठी इतक्या शतकानुशतक आमचा संघर्ष होता. याचं कारण देश जोडणारा जर काही भाग असेल तर तो राम हा आहे. आज मला एक जुना प्रसंग आठवतोय, आज इथं इतक्या वर्षांनी सांगायला हरकत नाही. जेव्हा राम जन्मभूमीचं आंदोलन खूप जोरात चालू होतं 93-94चा काळ, आणि मी ऑफिसच्या कामासाठी एकदा थायलंडला गेलो होतो, आणि विमानात माझ्याबरोबर एक थाई प्रवासी होता, तो धार्मिक गुरु असावा तिथला. आणि मग अर्थातच चर्चा भारतातल्या धार्मिक आंदोलनांची वगैरे सुरू झाली, आणि अयोध्या हा विषय निघाल्यानंतर तो म्हटला, अयोध्या तुमच्याकडे कुठे आहे? अयोध्या तो हमारे यहाँ है. मला आश्चर्य वाटलं. तो म्हणला, अजूथिया कहते हैं उसको हम. त्यांच्याकडेही एक अयोध्या आहे, त्याला ते अजूथिया असं म्हणतात. जगाच्या अनेक संस्कृत्यांमध्ये, मग ती इंडोनेशिया असेल, अगदी साऊथ कोरिया असेल, या प्रत्येक ठिकाणी मला राम आणि रामाशी कनेक्टेड अनेक स्थळं आढळली. तेव्हा लक्षात आलं की आदर्शांच्या पूजेची ओढ आमच्या मनात सनातन असते, आणि ते आदर्श काही वर्षांच्या दशकांच्या पूजनानंतर आमचेच आहेत असं समजून आम्ही आमच्या जीवनामध्ये त्यांना स्थान देतो. उदाहरण देतो मी तुम्हाला. मी एक धरण आत्ता आम्ही खूप मोठं बांधतोय, 20,000 कोटीचं, सुबानसरी म्हणून, अरुणाचल आणि आसामच्या बॉर्डरला. त्या भागात मी अनेकदा जात असतो. उद्या सकाळी तिकडे चाललोय मी. तर तिकडे एक मालन तीर्थ म्हणून तीर्थक्षेत्र आहे. आता हे जे मालन तीर्थ आहे ते कशाकरता आहे, तर तिथून 100 किलोमीटर स्ट्रेट रस्ता आहे, आणि तो आजही उपलब्ध आहे. त्याच्या विटा तशाच आहेत अजून अनेक ठिकाणी. मध्ये मध्ये गावं आले, त्याच्यामुळे काही ठिकाणी उद्ध्वस्त झालं आहे. रुक्मिणीचा वाडा तिकडे आहे, तो आजही त्या वाड्याचा चौथाला तुम्हाला दिसतो. त्या विटा त्या काळातल्या आहेत, आणि तिथून रुक्मिणीच्या स्वयंवराचा जो सगळा प्रकार आहे, तिथून श्रीकृष्ण आले पळून, आणि ते इथे पहिल्यांदा थांबले. तेव्हा शिवपार्वतीने ओळखलं की हे कोण आहेत. ते म्हणले, असं गुजरातेतला लांबवर प्रवास असा करू नका, म्हणून तिथल्या वनातल्या फुलांच्या माला करून त्यांचं तिकडे गांधर्व पद्धतीनं लग्न लावलं शिवपार्वतीनी. त्याकरता त्याचं नाव मालन तीर्थ आहे. कोणाला जर त्याचे व्हिडिओज बघायचे असतील तर आजही माझ्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याच वेळेला तुम्ही गुजरातमध्ये बघा, गुजरातमध्ये रुक्मिणीचं एक गाव आहे. म्हणजे आता प्रश्न आला की रुक्मिणी नेमकी कुठली? त्याचं उत्तर असं आहे की आदर्शाच्या पूजेची ओढ आमच्या मनामध्ये असते, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीनं आपापल्या गावाशी ते कनेक्ट करू पाहतो. जसं अयोध्येतल्या रामाच्या छोट्या छोट्या प्रतिकृती इकडे असतात, हा त्यातलाच प्रकार आहे. मी अशाकरता सांगतोय की ही मंदिरं नाही आहेत, हे आमच्या समाजाचं सामर्थ्य आहे, हे पौरुष आहे. हे जर नष्ट झालं तर समाज आणि राष्ट्र नष्ट होतो. आणि राम ही तर आमच्या जीवन व्यवहाराची विचारसरणी आहे. म्हणून तर इतके वर्षांचा संघर्ष होता, आणि हा संघर्ष सनातनी असणाऱ्या प्रत्येक हिंदूनं लढलेला आहे. या देशातल्या समृद्धतेची वाताहत करण्याकरता शतकानुशतकं अनेक अनन्वित अत्याचार करणारे जुलमी शासक इकडे आले. मंगोल थे,
त्यांना पुढे आपण मोगल असं म्हणतो, अफगाण थे, लोधी थे, या सगळ्यांनी या देशाला लुटलं. पण काय दुर्दैव आहे बघा, ज्या गजनीच्या मोहम्मदानं 20-21 वेळा आमचं सोमनाथचं मंदिर लुटलं, इथले सोने जड जवाहरात सगळं लुटून नेलं, तिथं 2000 साली आमचं एक विमान हायजॅक अपहरण करून नेलं होतं. तेव्हा त्या विमानातल्या प्रवाशांसाठी क्रोसिन आणि मिनरल वॉटर पाहिजे होतं, ते काही त्यांना देता आलं नाही. याचं कारण ते म्हणले आमच्या देशात ते बनवायची टेक्नॉलॉजी नाही. आणि त्याच वर्षी 2000 साली भारताने अनेक इतर राष्ट्रांचे जवळपास 300 सॅटेलाईट लॉन्च करून त्याचं भाडं म्हणून $300 मिलियन कमावले होते. आक्रमणं करून पैसे लुटता येतात, हाडीमाशी रुजलेली ज्ञान लालसा नाही काढता येत, ती लाल लालसा या व्यक्तीमुळे आली. हा याचा खरा. म्हणूनच ह्याचं मंदिर पाडलं की या समाजाचा मानभंग होईल, तेजोभंग होईल आणि वर्षानुवर्ष शतकानुशतकं यांना गुलाम ठेवता येईल. या एकाच मानसिकतेतून हे सगळं घडत गेलं आणि रामाचं मंदिर पाडलं गेलं, अनेकदा पाडलं गेलं. हेडलाईन ती नाही आहे, ब्रेकिंग न्यूज ही आहे, रामाचं मंदिर पाडलं ही ब्रेकिंग न्यूज नाही आहे. जितनी बार गिरा उतनी बार वो खड़ा किया गया, ये हेडलाईन है. अलीकडच्या काळात बाबराने हल्ला केला आणि मीर बाकीनी ते जमीनदोस्त केलं. त्यावेळेला जवळपास 1000 नागा साधू धारातीर्थी पडले. पुढं निहंग शिखांनी हा लढा चालू ठेवला. काही महिलांनी तिकडे तो लढा केला आणि त्यात हजारो महिला या धारातीर्थी पडल्या. याचं कारण तीर्थक्षेत्राचं जाणं म्हणजे एका सभ्य संस्कृतीचं जाणं, याची जाणीव आम्हाला ठामपणे होती. याआधी अशा प्रकारचं मंदिर उभं राहू शकलं नाही, याचं एका वाक्यात उत्तर आहे. आणि ते म्हणजे हे मंदिर बांधायला पैसे नाही लागत, पैसे उभे राहतात. त्या मागे एक राजकीय इच्छाशक्ती लागते. आज या मंदिरामागे ती राजकीय इच्छाशक्ती आहे, हा त्याचा खरा अर्थ आहे. प्रथम 1984ला मला आठवतंय, मी नुकताच 12वी झालेलो होतो त्या वेळेला, आणि तेव्हा धर्मसंसद झाली होती दिल्लीला विज्ञान भवनमध्ये. तेव्हा पहिल्यांदा ठराव करण्यात आला आणि राम जन्मभूमी मुक्ती मोर्चाची स्थापना करण्यात आली. दुसरी संसद पुढच्या वर्षी म्हणजेच 1985ला उडुपीला झाली आणि त्या उडुपीमध्ये रामचंद्र परमहंस यांनी संपूर्ण हिंदू समाज चेतून उठावा याच्याकरता आत्मदहनाचा इशारा दिला. आणि संपूर्ण वातावरणातली अस्वस्थता लक्षात घेऊन राजीव गांधी यांनी त्या मंदिराला जे ताळं ठोकलेलं होतं ते ताळं उघडलं आणि रामलल्लाची पूजा सुरू झाली. पुढं 1989ला राम मंदिराचा एक नकाशा सिद्ध करण्यात आला आणि त्यावर त्या काळातल्या सर्व संतांच्या सह्या आहेत. ते आजही वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळतं. आजचं जे हे मंदिर आहे ते त्याचंच एक्सपान्शन आहे. मूळ ढाचा जो आहे तो 89 साली तयार करण्यात आलेला आहे. 25 सप्टेंबर 1990ला लालकृष्ण अडवाणींनी करसेवा सुरू केली आणि संपूर्ण देश त्यांच्या मागे उभा राहिला. आणि महिनाभराच्या करसेवेनंतर लालू प्रसाद यादव यांनी 22 ऑक्टोबर 1990ला त्यांना अटक केली. भारतीय जनता पक्षानं BP सिंग सरकारचा जो पाठिंबा होता तो काढून घेतला आणि रामाच्या मंदिराकरता एक केंद्र सरकार कुर्बान झालं. BP सिंगांचं काय नशीब आहे बघा. ज्या माणसाने इकडे आरक्षण आणलं, आरक्षणाचं सगळं हे उभं केलं, ज्यांना आरक्षणाचा बेनिफिट मिळाला आहे त्या एकाच्याही घरी BP सिंगाचा फोटोही नाही आणि आपल्याला आरक्षण ह्याच्यामुळे मिळालं हे त्यांच्या गावीही नाही. माणसाला आपल्या आयुष्यातच काय ते सगळं भोगावं लागतं, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी सगळं तुम्हाला अशा करता सांगतोय की या सगळ्या काळात जे कायदेशीर लढे उभे राहिले त्या कायदेशीर लढ्यातल्या 2-3 गोष्टी मला तुम्हाला इथे जाणीवपूर्वक सांगायच्या आहेत की कसा दुजाभाव होता बघा. 1528 ते 1858 ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे मशीद उभी राहते
त्याच्या देखभालीकरता एक बोर्ड उभं राहतं लगेच, त्याला असतं वक्फ बोर्ड असं म्हणतात. आणि पाकिस्तानमध्ये वक्फ बोर्ड नाही, हे फक्त भारतातच बसवलेलं भानगड आहे. ही काय जी आहे ती, या मशिदीसाठी कुठलीही वक्फ बोर्ड नाही. त्यामुळे ही मशीद असल्याचा कुठलाही पुरावा, या इतके खटले झाले, त्याच्यात 50-100 खटले झाले, कुठलाही पुरावा समोरच्या बाजूनं आला नाही. आणि हे मंदिर आहे, याचे शेकडो पुरावे आपल्या लोकांनी दिले, त्यातले 3 पुरावे फक्त इकडे सांगतो आत्ता. म्हणजे तुमची खात्री पटेल की हे हिंदू मेजॉरिटींनी केलेलं आक्रमण नाही आहे. उदाहरण देतो. एक विल्यम फेंच अशा नावाचा ट्रॅव्हलर होता, युरोपियन ट्रॅव्हलर. तो 1604 साली अयोध्येला गेला आणि त्यांनी शरयू नदीत स्नान केलं आणि त्याच्या काठावर असलेलं मंदिर, त्या मंदिरातलं सगळं वातावरण, आणि इथे लोक स्नान करतात आणि काठावर जे पुजारी बसले असतात त्यांच्याकडे आपल्या वंशावळीत नाव नोंदवतात, असा उल्लेख त्यांनी 1604 साली केला आहे. त्याची साक्ष कोर्टात देण्यात आलेली आहे. त्याच काळामध्ये एक ज्यूइश ट्रॅव्हलर अयोध्येत गेला, अयोध्येच्या प्रेमात पडला, 7 वर्ष अयोध्येत राहिला. त्याच्या डायरीमधल्या नोंदीत इथे एक भव्य मंदिर आहे, त्या मंदिरात एक पाळणा आहे, त्यात भजन कीर्तन होतं आणि तिथे रामाची मूर्ती आहे, याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. इतकंच काय तर 1858ला एक जमिनीच्या दस्तऐवजाच्या ज्या नोंदी असतात ना महसुलात, त्यात फैजाबादच्या कलेक्टरनी या जागेचा उल्लेख जन्मस्थान असा केलेला आहे. आता हे काय बाबराचं जन्मस्थान होतं का? जन्मस्थान असा क्लिअरली उल्लेख केलेला आहे. आज जो हनुमान टिला ज्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आजच्या भाषणात, ती जागा आहे ती अकबरांनी दिलेली आहे. आणि ती जागा अशी आहे की 100 वर्षांनी तुम्हाला ते लीज एक्सटेंड करावं लागतं. ते लीजचं डॉक्युमेंट त्या काळातलं आहे ना, त्याच्यात सुद्धा जन्मस्थान अशीच नोंद आहे. पहिल्या केसमध्ये अपोनंट पार्टी आणि इकडची पार्टी असा जो उल्लेख असतो, त्यात अपोनंट पार्टीचा उल्लेख काय फनी केलेला आहे तुम्हाला सांगतो. द केस एंड्स देअर ओनली. म्हणजे जगात असं कुठेही नाही आहे बरं का. म्हणजे मुळात कुणा एका व्यक्तीच्या नावानं कधीच मशीद नसते. ही जगातलं एकमेव उदाहरण आहे की ज्याला बाबरी मशीद असं म्हणतात, कारण हे इथल्या डाव्या विचारसरणीच्या सगळ्या आर्किओलॉजिस्ट आणि यांची पैदास आहे. ही ती जी नोंद आहे ना, ती इतकी करमणूक करणारी नोंद आहे तुम्हाला सांगतो. त्यांनी काय दिलंय, मशीद ए जन्मस्थान अशी नोंद आहे. जगात कुठेतरी मशीद ए जन्मस्थान अशी नोंद असू शकते का मला सांगा. आणि म्हणून इतके सगळे पुरावे दिल्यानंतर जेव्हा कोर्ट बसलं आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत हिंदू समाजाने शांतपणे हा लढा लढला आणि मग ह्या मंदिराचा पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. याचं कारण, ज्या परमेश्वराचं हे मंदिर उभं राहत होतं, मी काही इथे रामाची कथा, रामाची वैशिष्ट्य हे सांगायला इथं उभा नाही. आपल्या सगळ्यांना रामकथा निश्चितच माहिती आहे. पण एक वेगळेपण असं आहे, दिस गॉड बिलॉंग्स टू वन अँड ऑल, irrespective of color, caste, creed, nationality, blood group, language, everywhere. याचं कारण, हा जेवढा परमेश्वर आहे ना, त्याहीपेक्षा अधिक तो चांगला मानव आहे. आणि त्या चांगल्या मानवाचा आदर्श आम्हाला प्रत्येक वेळी आकर्षित करत असतो. आणि एका मानवाचा परमेश्वर बनण्याचा प्रवास म्हणजे रामायण आहे. म्हणून ते आमच्याकडे इतकी दशकं पॉप्युलर असतं. नराचा नारायण ज्या ठिकाणी होतो ते हे राम मंदिर आहे. आणि नराचा नारायण होण्याची व्यवस्था निर्माण केली जाते, त्या व्यवस्थेला आपण रामराज्य असं म्हणतो. आणि नराचा नारायण जेव्हा होतो तेव्हा तो रामस्वरूप होतो. हा तो संपूर्ण रामायणाचा विस्तार आहे. प्लेटोचं एक सुंदर वाक्य आहे, लेट द फिलॉसॉफर्स बी किंग and let king be philosophers. Ram is the only example who is philosopher also and king also. म्हणून त्याची भुरळ ही फक्त भारतीयांना नव्हे तर भारतात बाहेर देखील तेवढीच आहे. आणि माणसाने किती निरीच्छा असावं
राम सेतू बांधला, ते आज आपण राम सेतू म्हणतोय. वाल्मिकी रामायण काढून बघा, त्यात राम सेतू हा उल्लेख नाही, त्यात उल्लेख आहे नल सेतू असा. हे रामाचं वैशिष्ट्य आहे. आणखीन दुसरं एक वैशिष्ट्य सांगतो जे आजच्या काळाला फार संयुक्तिक आहे. रामाने वालीचा वध केला, त्याकरता अनेक प्रकारच्या क्लुप्त्या वापरल्या, पण त्याच वालीचा मुलगा अंगद हा रामाचा प्रतिनिधी दूत म्हणून रावणाकडे गेला. काय निष्ठा मिळवली असेल विचार करा. माणसांची निष्ठा मिळवणं आणि टिकवणं हे किती कठीण आहे हे आजच्या काळात तुम्हाला मी सांगायला नको. जगातल्या, भारतातल्या कुठल्याही भागात तुम्ही जा, दक्षिणेत जा, तुम्हाला रामचंद्रन, रामनाथन, तुम्ही इकडे तेलुगूमध्ये जा, रामय्या, हे सगळे तुम्हाला आढळतात. आणि तुम्ही जर उत्तरेत गेलात तर रामशरण, रामनमन, अशा प्रकारची सगळी नावं, रामप्रसाद, ही सगळी नावं तुम्हाला आढळतात. याचं कारण तसं आपला मुलगा व्हावा असं त्या आईवडिलांना इतक्या शतकानंतर, सहस्त्रकानंतर वाटतं. यातच या व्यक्तीचं देवपण अवलंबून आहे. या लोकप्रियतेचं कारण रामाच्या पूजनानं केवळ आर्थिक, सामाजिक, राजकीय उत्थान नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीचं स्पिरिच्युअल उत्थान होईल याची खात्री वाटत असते. याकरता रामाची ही लोकप्रियता आहे. याचं कारण काय विलक्षण आयुष्य आहे बघा या माणसाचं. म्हणजे एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला 4 राण्या होत्या, त्याचा ज्येष्ठ पुत्र, त्याचं सीतेशी लग्न झालं, मग तो वनवासात गेला. इतकं सोपं नाही आहे हे. त्यामुळे जोपर्यंत ते अंतःकरणातून श्रीराम येत नाही तोपर्यंत हे असं स्कूटरवर झेंडे लावून फिरणं याला काही अर्थ नाही. याचं कारण दॅट्स नॉट रेव्होल्युशन ऑफ राम. एक वेळ विरोध करणारा रावण परवडला, पण मुखात राम ठेवून रावणाचं वर्तन करणारा स्वकीय जास्त डेंजरस आहे. आणि ती आजची परिस्थिती आणि तो धोका मला दिसतो. याचं कारण सर्व काही मिळून एका क्षणात सर्व काही त्याग हसतमुखानं करण्याची वृत्ती म्हणजे राम आहे. विचार करा, सत्ता मिळते म्हणल्यानंतर भावाला देऊन टाकायची. अहो, मुख्यमंत्रीपद स्वतःला घेण्याकरता माणसांनी काय काय आपल्याकडे केलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे सगळं. काय आजचा तो काही विषय नाही आहे. ह्याचा आदर्शाचं इतकं तुम्हाला सांगतो आकर्षण आहे. मी इंडोनेशियात गेलो होतो, अलीकडच्याच काळात गेलो होतो. हा एक मुस्लिम देश आहे. जगात सर्वात जास्त रामलीला या भारतात होत नाहीत, त्या इंडोनेशियामध्ये होतात. हा एक मुस्लिम देश आहे आणि रोज नॅशनल चॅनलवरून रामायणाचं ऑफिशियल टेलिकास्ट केलं जातं आणि लोक आजही ते आवडीनं बघतात. इतकंच काय तर दक्षिण कोरियात जे राजघराणं आहे त्या राजघराण्यातल्या राजपुरुषांची, राजस्त्रियांची नावं ही रामायणातूनच घेतलेली असतात. म्हणजे रामाचा प्रभाव त्या काळी कुठपर्यंत गेलेला होता हे लक्षात घ्या. साऊथ कोरिया इज ऑफिशियली ॲन ॲथेइस्ट, म्हणजे पूर्णपणे नास्तिक असणारा देश आहे. त्या देशात सुद्धा हा रामाचा प्रभाव आलेला आहे. आणखीन एक, आपल्याकडे पदयात्रा हल्ली फार पॉप्युलर व्हायला लागल्या आहेत. पदयात्रेचा हेतू काय आहे त्याला फार महत्त्व आहे. 2700 किलोमीटर प्रभू रामचंद्र पण चालले आणि अयोध्येहून रामेश्वरपर्यंत गेले, पण त्याचा हेतू राष्ट्रनिर्माण हा होता, समाजाला एकत्र करणे हा होता. त्यामुळेच की काय त्यांची पदयात्रा इतके वर्षानंतर झाली. त्याचं एक तुम्हाला उत्तम उदाहरण देतो, त्याचा काय प्रभाव आहे. बिठूर, गंगेच्या काठावरचं कानपूर जवळचं गाव आहे बिठूर. त्या बिठूरच्या इथे राम सीता यांनी गंगा ओलांडली होती आणि ते ज्या मार्गाने गेले असं लोकांचा समज आहे. त्या मार्गावर जे शेतं आहेत ना, त्या शेतात शेत कापल्यानंतर त्याच्यात खुरपाशी उडतात छोटी छोटी, ती पायाला लागू नयेत अशाच
स्वरूपाची पिकं घेतली जातात, क्योंकि आज भी वो ये मानते हैं कि यहाँ पे सीता माई गई थी तो उसके पाँव को लगना नहीं चाहिए. विचार करा काय काय प्रभाव असेल. आणि हे सगळं ज्या परमेश्वरानं केलं त्याचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. रामाने आयुष्यात सगळ्याचा त्याग केला, राज्याचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, पण एका गोष्टीचा कधीही त्याग केला नाही. रामाची अशी मूर्ती तुम्हाला कधीही दिसणार नाही जेव्हा त्याच्या खांद्यावर धनुष्य नाही. हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. याचं कारण दुष्टांचं निर्दालन इज द प्राईम ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस लाईफ. आणि ह्यातनं एकच दाखवायचं आहे, 10 तोंड काय असतात का हो कोणाला? अशक्य आहे, बायोलॉजिकली पण अशक्य आहे. पण वाल्मिकींना काय सांगायचं होतं त्यातून, की जे दुर्जन आहेत त्यांची संख्या नेहमी सज्जनांपेक्षा जास्तच असणार आहे, पण अंतिमतः विजय सज्जनाचा आहे. दिस इज रामायण, दिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ इट. आणि हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ज्या मंगोल लोकांनी हे उद्ध्वस्त केलं त्याचे जे 3 वंशज होते, पहिला होता चंगीज खान. त्या चंगीज खानाने 1.5 कोटी लोक मारली आपल्याकडे. त्याच्यानंतर आला तैमूर, म्हणजे तो तैमूर हां म्हणजे, पण त्याचं नाव आपल्याकडे ठेवलं होतं. बैलगाडीचं चाक असतं ना, त्या चाकाच्या उंचीवरच्या प्रत्येक पुरुषाला कापून काढलं त्यांनी. 4 कोटी माणसं मारली, विच इज 10% ऑफ द पॉप्युलेशन देन ऑन द अर्थ. आणि सर्व स्त्रियांना काबूल कंदाहारला नेऊन बाजारात विक्री केली. पब्लिकली दे वर रेप्ड. याचे उल्लेख आहेत स्पष्टपणे लिहिलेले, बिकॉज दे वॉन्ट टू ह्युमिलिएट, की तो समाज पुन्हा कधी उभाच राहता कामा नये. आणि मग त्याचा मुलगा तो म्हणजे बाबर, थँक गॉड की तो फक्त 4च वर्ष भारतात होता आणि नंतर तो गेला. हे एकीकडे, आणि दुसरीकडे सिव्हिलायझेशनचा आदर्श असलेला राम, म्हणून त्याचं मंदिर ही एक महत्त्वाची राष्ट्रीय घटना आहे, ही केवळ धार्मिक घटना नाही. या मंदिराकरता जेवढे सॅक्रिफाईस केले ना त्याला फार महत्त्व आहे. याचं कारण राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर लाखो करोडो लोकांचे श्रम, अश्रू आणि त्याग, जीवन कार्य त्याकरता लागतं. जेव्हा राम जन्मभूमीचं आंदोलन उभं राहिलं तेव्हा मोरोपंत पिंगळ्यांनी सांगितलं होतं 30 वर्ष आपल्याला त्याग करावा लागेल. त्या घटनेला बरोबर आज 30-35 वर्ष होत आहेत आणि आज राम मंदिर उभं राहत आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की अमेरिका आज जी तुम्हाला सक्षम दिसते, सशक्त दिसते, श्रीमंत दिसते, सामर्थ्यवान दिसते, त्यांच्याकडे 1860 साली सिव्हिल वॉर झालं अमेरिका इंटॅक्ट ठेवण्यासाठी. आणि किती लोकांनी बलिदान दिलं माहिती आहे? 10 लाख अमेरिकांनी बलिदान दिलं. आणि त्यावेळची घोषणा होती की जी नंतर इलेक्शनमध्ये तिकडे वापरण्यात आली, डोंट आस्क व्हॉट अमेरिका कॅन गिव्ह यू, डू व्हॉट यू कॅन डू फॉर अमेरिका. अमेरिका तुम्हाला काय देईल याचा विचार करू नका, तुम्ही अमेरिकेला काय देताय याचा विचार करा. जेव्हा संपूर्ण देश याचा विचार करायला लागतो तेव्हा क्रांती घडते. तीच गोष्ट 1789 साली, 1789 बरोबर, फ्रान्समध्ये जी क्रांती झाली त्या क्रांतीत राज्यशकट उलटवून टाकण्यात आलं. त्याही वेळेला फ्रान्स बलशाली करायचा आहे, त्याकरता माझंही कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे, ही भावना संपूर्ण राष्ट्रभर पसरली आणि त्यातून ते राष्ट्र उभं राहिलं. आज हे मंदिर आहे, हे याच गोष्टीची शिकवण देतं की लाखो हजारो लोकांचं बलिदान ज्या गोष्टीकरता झालं ते हे मंदिर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे डाव्या विचारसरणीचे आर्किओलॉजिस्ट आहेत, सायंटिस्ट आहेत, हिस्टॉरियन्स आहेत, त्यांचे सगळे दावे फोल ठरलेले आहेत आणि ते मंदिर उभं राहिलेलं आहे. यातलं कारण त्यातला एकही दावा सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात मोठ्या खंडपीठानं स्वीकारला नाही. हा पराभव हा एक प्रकारे हिंदू विचारसरणीचा पराभव आहे, हिंदू विचारसरणीचा विजय आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दिस इज वेअर द आयडिया ऑफ इंडिया, आयडिया ऑफ भारत coincides with idea of Ram.
सो इफ यू टेक आउट राम, नथिंग रिमेन्स इन द नेशन. आज त्याचाच उल्लेख आपल्याला गोविंद देवगिरी यांच्या भाषणात तुम्हाला आढळला असेल. यापुढे अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण आणि धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्या आडून केलेला हिंदुत्वाचा विरोध याला पायबंद बसेल हे सांगणारा हा क्षण आहे. अदरवाईज दिस कंट्री फॉर इयर्स टुगेदर वॉज हॅव्हिंग अ व्हेरी फॉल्स नॅरेटिव्ह. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की आपल्या देशामध्ये नॅरेटिव्हला आपण चटकन भूलतो. दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. ह्याच्यावर आपण विश्वास करतो. 100% त्या त्यागाला किंमत आहे, सॅल्यूट टू इट. पण केवळ त्यांच्याचमुळे मिळालं या वाक्याला आक्षेप आहे. कधीतरी हा एक वेगळा विषय मी मांडीन की 1918 साली लोकमान्य टिळकांनी $2000 इथे येऊन गोळा केले आणि लेबर पार्टीला दिले. लेबर पार्टीला त्यावेळी शून्य महत्त्व होतं अख्ख्या ब्रिटनच्या राजकारणात. त्यावेळेला त्यांनी ती पावती दिली. ती पावती आजही माझ्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याच्या खाली जे पत्र आहे खजिनदारांनी लिहिलं, त्यांनी सांगितलं की जेव्हा केव्हा आम्ही ब्रिटनच्या सत्ता केंद्रात जाऊ तेव्हा प्राधान्याने तुमच्या स्वातंत्र्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनपेक्षा मोठ्या असलेल्या विल्सन चर्चिलचा पराभव झाला आणि अनपेक्षितपणे मजूर पक्षाचं सरकार आलं. क्लेमंट ॲटली पंतप्रधान झाले आणि त्यांनी जे काही पहिले निर्णय घेतले त्या पहिल्या निर्णयातला जे काही निर्णय घेतले त्यातला एक निर्णय हा भारताच्या स्वातंत्र्याचा होता. 1918 साली त्यांनी जर ती देणगी दिली नसती, विच वॉज 85% ऑफ द टोटल डोनेशन गिवन टू दॅट पार्टी इन दॅट इयर, त्यांनी असं लिहिलं आहे त्या पत्रामध्ये की हे जर मिळालं नसतं तर आम्ही अस्तित्वातच राहिलो नसतो. कहाँ थी दे दी हमें आज़ादी उस वक्त, बताओ मुझे. हे जे नॅरेटिव्ह पसरवायची जी आपल्याकडे पद्धत आहे ना, ती पद्धत कुठेतरी आज हे आहे, आज तोडली गेलेली आहे. एक पोटशूळ का असतो माहिती आहे का? एक पहिल्यांदा असं घडतं या देशात की अनवाणी पायांनी अंगभर भस्म लावून एक पंतप्रधान मंदिराची परिक्रमा करतोय आणि कॉरिडॉर उभे करतोय. ये इसके पहले कभी नहीं हुआ था. आत्तापर्यंत आम्हाला जॅकेटवरून जानवं घातलेली माणसं बघायची सवय लावली होती. निवडणुकीत मठ 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 करत कर्नाटकात फिरणारे आणि दत्तात्रय गोत्र दाखवणारी माणसं आम्हाला दिसत होती. परंतु पहिल्यांदा भस्म लावून पुढे आलेला एक पंतप्रधान हु इज नॉट ॲपॉलॉजेटिक हिंदू, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही ती काँग्रेसची सगळी परंपराच आहे. म्हणजे जेव्हा सोमनाथचं मंदिर उभं राहिलं त्यावेळेला राष्ट्रपतींनी जाऊ नये म्हणून पंतप्रधान तत्कालीन नेहरूंनी जोरदार लॉबिंग केलं होतं आणि त्याला विरोध केला तो सरदार पटेलांनी. त्याचं कारण त्याने असं दिलं की हे जर मंदिर आपण निर्माण केलं नाही तर आपण स्वतंत्र झालो असं इथल्या बहुसंख्यांना वाटणार नाही, याकरता हे मंदिर उभं राहिलं पाहिजे, हे सांगणारे सरदार पटेल तेव्हा होते. मी अशा करता सांगतोय की हा त्याच शृंखलेतला एक सितारा आपल्याकडे आत्ता आहे. पण एक नॅरेटिव्ह असं पसरवलं गेलं की हिंदू आक्रमक झाले म्हणजे मुस्लिमांनी भयभीत व्हायला पाहिजे. आज एक दोन छुटपुट घटना महाराष्ट्रातल्या जर वगळल्या तर अख्ख्या भारतात कुठंही धार्मिक ताणतणाव आपल्याला दिसलेला नाही. नो मुस्लिम इज भयभीत. कुठल्याही सरकारी लाभार्थी यांची यादी काढून बघा, जे हिंदूंना तेच ख्रिश्चनांना तेच जैनांना तेच बौद्धांना आणि तेच मुसलमानांना त्यात कोणताही भेदभाव नाही. फरक फक्त एक झाला असेल आणि तो म्हणजे आत्तापर्यंत ती 3 माकडं आणि त्यांची म्युरल आपल्या घरी होती, आठवत आहे का? बुरा मत सोचो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो. आता अगर बुरा हो रहा है तो मत देखो मत सोचो वगैरे नाही, थेट बुलडोजर चलाओ. त्यामुळे काँग्रेसची ही जी सगळी भूमिका होती त्याची म्हणजे करमणूकच माझी झाली. याचं कारण राम मंदिराची केस कोर्टात होती त्यावेळेला, म्हणजे मुळात ती केस इतके वर्ष चालली, याचा काय पुरावा आहे, म्हणजे याचं काय श्लेष मला जर कोणी विचारला परवा एका चॅनलवर,
तर मी सांगितलं की द मेजॉरिटेरियन कॅन बी चॅलेंज इन दिस कंट्री. असं नाही आहे की आम्ही 85% आहोत सो वी कॅनॉट बी चॅलेंज्ड. वी कॅन बी चॅलेंज्ड. आणि आम्ही 50 वर्ष ती केस लढलो, पण आम्ही 85% आहोत पण आम्ही म्हणून तेच पूर्व असं नाही केलं. याला फार महत्त्व आहे. आणि राम काल्पनिक आहे, रामायण काल्पनिक आहे असं ॲफिडेव्हिट काँग्रेसने दिलं होतं रामसेतूच्याबद्दल. मी सगळं तुम्हाला अशा करता सांगतोय की आज या निमित्तानं या सगळ्याला खूप उजाळा मिळालेला आहे. ज्या पक्षाची लोकं आज तिकडे गेली नाहीत त्यांचा 1991चा जाहीरनामाच मी इथे आणलेला आहे निवडणुकीचा. त्या जाहीरनाम्यात उल्लेख आहे की आम्ही राम मंदिर बांधू. म्हणजे स्वतःच्या जाहीरनाम्याची सुद्धा त्यांना जेव्हा 2020 साली याच्या खटल्याचा निकाल लागला तेव्हा काँग्रेसने ऑफिशियली स्टेटमेंट केलं की वी वेलकम इट. परंतु आज मात्र त्या सगळ्यांचे स्टँड, ज्यांनी गोळ्या चालवल्या त्या मुलांच्या सुनेचं असं स्टेटमेंट आहे की मला मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण आलं तर मला जायला आवडेल. इससे बड़ी विडंबना क्या हो सकती है कि तुम्हारे घर के बहू को ही ऐसा लगता है कि राम मंदिर होना चाहिए. हे ज्याला काय म्हणू आपण, ज्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे इट्स अ हिंदू डॉमिनन्स ओव्हर मुस्लिम ही जी एक थिअरी नॅरेटिव्ह रवीश कुमार आणि ही जी सगळी मंडळी पसरवत आहेत त्यात काहीही अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि काही मंडळींनी हा मुहूर्त योग्य नाही वगैरे अशी विधानं केली, मंदिर अपूर्ण आहे वगैरे अशी विधानं केली. 500 वर्ष थांबल्यानंतर मित्रांनो एक एक क्षण युगासारखा असतो. उनसे पूछना कि अगर एक दिन की देरी होती है तो दिल में क्या जलता है, मग ते तुम्हाला सांगतील. पण एक मात्र आता नक्की झालं की भारतीय उपखंडामध्ये हिंदुत्वाचं राजकारण आणि राम हे केंद्रस्थानी आले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना देवी स्तोत्र म्हणावं लागलं. दिल्लीच्या निवडणुकीत केजरीवाल यांना हनुमान चालीसा म्हणावा लागला आणि आता ते सुंदरकांडाचे पाठ करीत आहेत. कमलनाथ यांना मी हनुमान भक्त आहे याची ग्वाही द्यावी लागली. आणि भूपेश बघेल यांनी रिलिजियस सर्किट आम्ही निवडून आलो तर आम्ही तयार करून तेही राबवू असं सांगितलं. आणि काही लोकांना काळाराम मंदिरातही आज जावं लागलं. यातच सगळं आलं. मी हे तुम्हाला अशा करता सांगतोय की हे सगळं एका निर्णायक टप्प्यावर असताना आलेलं आहे. भूराजकीय परिस्थिती विलक्षण अस्थिर आहे. अशी अस्थिरता मागच्या 100 वर्षात कधीही जागतिक राजकारणात नव्हती. अमेरिकेचा आर्थिक सांस्कृतिक दबाव कमी होतोय, आर्थिक महत्ता कमी होते आहे. आणि म्हणूनच प्रत्येक देश अमेरिकेव्यतिरिक्त प्लॅन बीचा विचार करतोय. आणि त्या प्लॅन बी मधला सगळ्या देशातला जो प्लॅन बी आहे त्याचा एक इंटिग्रल पार्ट जर काढायचा प्रयत्न केला, दॅट इंटिग्रल पार्ट इज इंडिया. हे आत्ताचं महत्त्व आहे. याचं कारण चीनचं भवितव्य अस्थिर आहे. 40 देशामध्ये या वर्षात निवडणुका आहेत. फक्त आपल्याकडे नाही आहेत. बाजूला पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला निवडणुका आहेत. म्हणजे त्या होतील की नाही मला माहिती नाही. आणि झाल्या तर इम्रान खान निवडून येईल का नाही, आला तर तो आत असेल का बाहेर असेल का काय होईल तिचं काही सांगताय. बांगलादेशलाही निवडणुका आहेत, अमेरिकेतही निवडणुका आहेत, रशियामध्येही निवडणुका आहेत, 40 देशात निवडणुका आहेत. सो इट्स गोइंग टू बी अ व्हेरी टर्मॉईल. त्याचवेळी युनायटेड नेशन्स WHO याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. मुस्लिम आतंकवादाच्या झळा युरोप सोसत आहे आणि जगाच्या क्षितिजावर एक फर्म तारा उभा आहे, त्याचं नाव आहे हिंदुस्तान. मित्रांनो, हाच तो क्षण, हीच ती वेळ. यही समय सही समय जे पंतप्रधान म्हणले त्याचा अर्थ असा आहे की मंदिर दगडविटांनी बांधता येतं, पण त्या मंदिराचं राष्ट्रमंदिरात रूपांतर करायचं असेल तर त्याकरता त्याग, परिश्रम आणि देशप्रेम लागणार आहे. त्याकरता 4 खांब आहेत: धर्मव्यवस्था, न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राजव्यवस्था. या 4ही व्यवस्था मजबूत कराव्या लागतील. तेव्हा या मंदिराकडे कृपा करून जाताना कोणीही पूजा अर्चनेसाठी किंवा तेवढ्याचसाठी जाऊ नका. इट्स नॉट अ टेम्पल टू प्रे ओनली, इट्स टेम्पल टू टॉईल टू बिल्ड द नेशन. ही त्याची खरी डेफिनेशन आहे. श्रमाला प्रतिष्ठा आणि परिश्रमाला किंमत. प्रजा आणि राजा दोघांचं नीतिमान
असणं, समृद्धी नांदणं एखाद्या राष्ट्रामध्ये, याला फार महत्त्व आहे. स्वातंत्र्य युद्धामध्ये सर्व समाजाला एकत्र आणण्याकरता गांधींना आधार घ्यावा लागला तो रामराज्याच्या संकल्पनेचा. बिकॉज ही न्यू दॅट राम इज अ युनिफायर. म्हणूनच तो जो शेवटचा माणूस आहे त्याला रस्ते, वीज, पाणी याहीपेक्षा सुद्धा त्याच्या आयुष्याला किंमत, डिग्निटी आणि त्याचं मुख्य प्रवाहात असणं म्हणजे रामराज्य आहे. म्हणूनच या पुढच्या 5 वर्षामध्ये अशा सरकारची गरज आहे की जे सरकार मुळात राष्ट्रमंदिर उभं राहावं याकरता कमिटेड आहे. मी हे तुम्हाला अशाकरता सांगतोय की ही 5 वर्ष फार महत्त्वाची आहेत. लेट मी एक्सप्लेन दिस पॉईंट टू यू. आपण सगळ्यांनी पंतप्रधानांना अमृतकाल हा विषय मांडताना पाहिला असेल, पण तो अमृतकाल म्हणजे काय हे फार कमी लोकांना कळतंय. 75 ते 100 हा प्रवास नाही आहे मित्रांनो. आपल्याकडे जो जन्मदर आहे तो आता 1.1% आहे. म्हणजे जेवढे मृत्युमुखी पडत आहेत त्यापेक्षा कमी जन्माला येत आहेत. सो आवर पॉप्युलेशन इज स्टेबल. चायना बिकॉज ऑफ द रॉंग पॉलिसीज परहॅप्स ही वृद्धत्वाकडे जाते आहे. चीन, जपान, कोरिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी ऑलरेडी वृद्धत्वाकडे गेलेले आहेत. भारत कॅन बी द ग्रेट मॅनपॉवर सप्लायर फॉर द वर्ल्ड. हा तो क्षण आहे आणि ते पुढची 25 वर्षे असणार आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी बेचिराग झालं. त्यांनी स्वतःला पुनर्निर्माण करायचं ठरवलं तेव्हा 1950 ते 1989 ही जवळपास 30 वर्ष दे ग्रीव ॲट 7.5%. तीच गोष्ट जपानची आहे. 20 years जपान ग्रीव ॲट 7.5%. 1979 China decided to reinvent themselves. They grew for 30 years 9.2% and they became one of the largest and strongest economy. Last 15 years and more so शेवटची 10 वर्ष touchwood we are growing by 7.5%. जर आपण पुढची 5 वर्ष अजून हा आमच्या विकासाचा दर असाच ठेवला तर लक्षात घ्या 2026 साली वी विल बी 5 ट्रिलियन, 2036 साली वी विल बी 10 ट्रिलियन आणि 2047 साली वी विल बी $25 ट्रिलियन. हे जे एक फॉल्स नॅरेटिव्ह आहे की या देशात रोजगार बनत नाही आहेत, हे संपूर्ण खोटं आहे. EPFOचे आकडे वेबसाईटवर काढून बघा. दे आर लिंक टू आधार. 1,40,00,000 लोकांना नोकऱ्या मागच्या वर्षात मिळालेल्या आहेत. प्रॉब्लेम काय आहे, त्यांचे पगार 20 ते 25 हजाराच्या रेंजमध्ये आहेत. इफ वी टेक दॅट सॅलरी टू 50,000 तर हे सगळं चित्र एका रात्रीत बदलेल. आणि हे बदलायची क्षमता भारतातल्या अनेक क्षेत्रांमध्ये आहे. वेळेच्या अभावी फक्त एक क्षेत्र तुम्हाला सांगतो. आपल्याकडे काम करणाऱ्या माणसांची संख्या 55 कोटी आहे. त्यातले 55 लाख IT सेक्टरमध्ये काम करतात. अँड आवर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट इज $150 बिलियन. आवर ऑइल इम्पोर्ट इज $220 बिलियन. त्यातले $70 बिलियन आपण पुन्हा प्रोसेस करून अविकसित राष्ट्रांना एक्सपोर्ट करतो. सो द शॉर्टफॉल इज 150 अँड वी आर एक्सपोर्टिंग $150 बिलियन सॉफ्टवेअर. आणि आपला जो सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे तेवढाच एक्सपोर्ट सौदी अरेबियाचा ऑइलचा आहे. इफ दिस 55 lakhs we take it to 1 crore 10 lakhs in next 5 or 10 years, imagine we will be trade surplus. पहिल्यांदा बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन भारताच्या बाजूने असेल. आणि त्याकरता ही जी सगळी मॅन्युफॅक्चरिंगची तुम्हाला होड दिसते ती आत्ता ह्याच्याकरता आहे. पहिल्यांदा मी पाहतोय बँकांचे NPA 5% खाली आहेत. मागच्या वर्षी $430 बिलियन वैयक्तिक कर्ज देण्यात आलेली आहेत. घरासाठीची कर्ज ही नॅशनलाइज बँकांची कर्ज आहेत. घरांची कर्ज $200 बिलियन आणि वाहनांची कर्ज $70 बिलियन आहेत. 10 वर्षापूर्वी जे मोबाईल आपल्या हातात होते त्यातले 98 मोबाईल 100तले हे परदेशातनं यायचे, चीनमधनं यायचे. आज 100तले 98 या देशात बनत आहेत. टाटा, आकासा या एअरलाइन्सनी जी विमानं ऑर्डर केली आहेत त्यातली 70% विमानं या देशात बनणार आहेत. This is amazing. No other nation has grown with this pace.
जे देशाला निर्माण करतात, कोळसा, वीज निर्मिती, ही सेक्टर्स आपल्याकडे कन्सिस्टंटली मागची 10 वर्ष 7.5% जास्त वाढत आहेत. स्टील 8% वाढत आहे, सिमेंट 8% वाढत आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे राम मंदिर, त्याचं जे अधिष्ठान आहे ते या राष्ट्र मंदिरासाठी आहे. आपण कोविडचं युद्ध जिंकलं, काय त्यावेळी हेडलाईन्स होते आठवत आहे का? जॉन हॉपकिन्सचा हवाला देऊन सांगितलं होतं 40 कोटी भारतीय मरणार, आणि नंतर पण भारताने 1-1.5 वर्षाच्या आत लसीकरण पूर्ण केलं, आणि एक दिवशी तर आमचा लसीकरणाचा वेग 2,60,00,000 होता पर दिवशी. याचा अर्थ ज्यांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडला जर आम्ही वॅक्सिनेट करायचं ठरवलं असतं तर अख्ख्या इंग्लंडला आम्ही 4 दिवसात वॅक्सिनेट करून परत पाठवलं असतं. दिस इज द इंडिया टाईम. रामराज्य किंवा राष्ट्रमंदिर म्हणजे काय? महिलांना समान संधी. चांद्रयान उतरलं त्यावेळीची दृश्य आठवा, त्या हॉलमध्ये 70% महिला संशोधक होत्या. दिस हॅज नेवर हॅपन्ड इन द पास्ट. आकडे काढून बघा MHRDचे. मुस्लिम मुलींची शाळात जाणाऱ्यांची जी संख्या आहे ती मुसलमान मुलांच्या पेक्षा 2% जास्त आहे. हे कशाचं निदर्शक आहे? आज आपण रामायणात शबरीचा, अहिल्याचा उल्लेख करत असतो, त्याच वेळेला एक आदिवासी महिला या देशाची राष्ट्रपती आहे की जे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कधीही घडू शकत नव्हतं. हे फार महत्त्वाचं आहे. दॅट इज दी अमृतकाल विच आय एम टॉकिंग. आणि म्हणूनच या राम मंदिराचा अर्थ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. नुसतं गाडीला, स्कूटरला भगवा लावून फिरणं, याला राम मंदिर आलं किंवा असं म्हणता येणार नाही. त्या भगव्याच्या मागचा जो त्याग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रप्रथम आणि मी नंतर, ही भावना जागवणं म्हणजेच खऱ्या अर्थाने राम मंदिराचं रूपांतर राष्ट्र मंदिरात करण्यासारखं आहे. आपण सर्वच जण अयोध्येला जायला उत्सुक आहोत. मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण पुढच्या 3-4 महिन्यात, वर्षभरात तिकडे जाईल. पण जाण्या अगोदर अपने अंदर के राम को जगाना होगा. आज खऱ्या अर्थानं एखाद्या युगाला बदलण्याचा क्षण जो असतो ना, तो क्षण आहे. इस क्षण में कलियुग को बदलने की क्षमता है. तेव्हा या क्षणाचं आपण औक्षण करूया, मोकळेपणानं करूया. पण ती औक्षणाची जी थाळी आहे, ते जे उत्साहाचं, जागृतीचं निरांजन आहे, ते तसंच ठेवा. आज अयोध्येत उत्सव साजरा झाला, परंतु ती थाळी, ते निरांजन विझू देऊ नका. कारण त्याच थाळीनं पुढे आपल्याला मथुरेतल्या कृष्णाचं आणि काशीच्या विश्वनाथाचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद.